हे आलेलं आहे की आता काय कुठं परिस्थिती कुठली कुणाची आहे काय आहे. सर्वे येतात आजकाल खूप सारे भाजपनी सर्वे केले. त्या सर्वेमध्ये त्यांचंच आता 6-7 जागा दाखवतात पण ते जास्त दाखवतात त्याच्यानंतर, पण त्यांचं वास्तविकता ती आहे. पण आता तर अशी परिस्थिती आहे की त्यांचा आत्ताच सर्वे आला तर तो 2 जागेवरच आला, बाकी सगळे हरकत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की एक मोठे बदल आहेत राज्यामध्ये. लोकांमध्ये मोठं परिवर्तन. आता आम्ही संवाद यात्रा केली, संवाद यात्रेलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लोकांचा मिळाला. त्याच्यात तुम्ही स्वतः साक्षीदार आहात त्याचा. म्हणजे रोज 20-22 किलोमीटर लोक चालली, लोकांमध्ये किती उत्साह आहे, लोक कशी जुळतात हे तुम्ही पाहताय. परिवर्तन आहे. लोकांना आता बीजेपीला सत्तेच्या बाहेर काढायचा मानस लोकांनी केला, म्हणून तर स्थानिक स्वराज्य संस्था घेत नाही ना. घटनेचं बंधन असताना सुद्धा राज्यातलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. हे किती घटनाविरोधी लोक आहेत. आणि कशासाठी घेत नाही तर यांना माहित आहे की आमचं पितळ उघड होणार निवडणुकीनं, लोक आम्हाला घरी पाठवतील आणि मग आमचं सरकार देशात आणि राज्यात राहून आम्ही काही सत्य देऊ शकत नाही असा हे न मेसेज जावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. प्रशासक आणि सरकार या दोघांमध्ये हे खेळ चाललेला आहे. जनतेचे पैसे घामाचे लुटायचा चाललेला आहे. नागपूर शहरामध्ये पूर आले, किती रुपये देणार अजून सर्वे चालूच आहे. 5,000 10,000. आता मी तुम्हाला सांगतो, मला अनेक लोकांचे फोन आले की साहेब यांचे पैसे आले की यांनाच आम्ही पैसे वापस पाठवणार. घरामध्ये गाळ साचला, आमचे इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या, आमचं सगळं नुकसान झालं आणि यांच्या पापामुळे झालं असं लोक म्हणतात. हे विकासाचं जे गाजर वाजवत होते ना इथं, ज्याचं मी 2019 मध्ये सांगितलं हे विकास नव्हे, हे तुमचा भकास करतात आहे. आता ते प्रत्येक लोकांना आलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांच्या सिमेंट खाण्यामध्ये, लोखंड खाण्यामध्ये, रेती खाण्यामध्ये, गिट्टी खाण्यामध्ये त्यांनी नागपूरकरांचा सत्यानाश केलेला आहे. हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता हा सर्व मी आता झालो मोकळा. उद्या मी कमिशनरला आणि कलेक्टरला माहिती घेतो काय झाला सर्वे, काय करताय. नाही तर काँग्रेस नागपूरच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरेल अशी भूमिका काँग्रेसची आहे. मुंबईमध्ये भाजपचे कार्यक्रम घेतलेला आहे आणि अयोध्यामध्ये मशीद निर्माण पहिली वीट जी आहे ते भाजप मुंबईतून पाठवणार आहे. भाजपचे काय अयोध्येमध्ये मशीद निर्माण करणार आहेत आणि त्यासाठी भाजप नेत्याने पुढाकार घेतलेला आहे. पहिली वीट मशीद निर्माण करायला बघा किती हालत खराब आहे यांची, किती खराब आहे. जाऊ दे, त्यांना काय करायचं. त्यांना आमचा सवाल असा आहे, त्यांनी पहिल्या विटाचा हिशोब द्यावा. एक पण त्याच्यात जाण्यापेक्षा महागाईचं काय, हे बेरोजगारीचं काय, शेतकऱ्याच्या आत्महत्येचं काय, तुम्ही सगळ्या घोषणा केल्या होत्या 2014 मध्ये. हे सगळे विषय इकडे तिकडे डायव्हर्ट करण्यापेक्षा त्या मूळ विषयावर यायला सांगा त्यांना. आणि मलाही वाटतं की आपणही त्यांना या मूळ विषयावर आणलं पाहिजे. इथं लोक उपाशी मरतात आहे. आता आत्महत्याचं प्रमाण शहरातही सुरू झालेलं आहे. घर चालवू शकत नाही, त्यामुळे घर चालवू शकत नाही, लोक आत्महत्या करतात आहे. ग्रामीण भागात तर आहेतच. आपल्याला या मूळ विषयावर यायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना हिंदू मुसलमान काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसला सगळे धर्मसमभावाची भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसला त्याच्या याच्या जाळामध्ये जायचं नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जनतेच्या प्रश्नावर बोला आणि तुम्ही आम्ही बोलते करू. त्यांना नाही झाले तर आम्ही बोलते करू आणि लोकांना सांगू यांना बोलते करा. नाही तर ते मारले ना कांदे आणि टमाटर. मूळ प्रश्न एक आहे की मणिपूरमध्ये जे काही घडलं त्याच्यावर काही चर्चा होत नाही. आपल्याला दुसऱ्या देशाची चर्चा करण्याचं काय कारण. एक मिनिट, दुसऱ्या देशाची चर्चा काय करायची. आपल्या देशातलं एक भाग जळतोय, आमच्या आयाबरीची इज्जत तुटली जाते, उघड्या करून त्यांना जाळल्या जात आहे हजारो महिला. त्याच्यावर चर्चा का होत नाही. आमचा सवाल हा आहे, आम्हाला दुसऱ्या देशामध्ये काय चाललं तो नंतर विषय करू. आपण काय सपोर्ट करायचं, काय मणिपूरचं काय नाही, त्या प्रधानमंत्री बोलायला लागतात. सगळ्या आढावा बैठकी झालेल्या विभागवार
आपण भाजपाच्या सर्वे त्याच्याबद्दल दावे केले, पण काँग्रेसचं आपलं आकलन काय, इंडिया आघाडीला किती जागा बिलकुल येतील महाराष्ट्रात, काय आकलन? मला आता तुम्हाला सांगण्यापेक्षा मी रिझल्ट देण्यामध्ये माझा विश्वास असतो. मला जॅकेट घालून खोटं बोलता येत नाही. मी तुम्हाला सांगतो रिझल्ट काँग्रेसच्याच आणि काँग्रेसवाल्यांच्याच बाजूने येणार आणि मोठ्या प्रमाणात येणार. दुसऱ्यांना नॅनोमध्ये पाठवणेवाले स्वतः नॅनोमध्ये राहतील आता बसून मी तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडी इतर तीन प्रमुख पक्षांसोबत इतर काही छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेण्याच्या भूमिकेमध्ये आहे. इंडिया अलायन्समध्ये याचा निर्णय चालू आहे. आने वाले चुनाव में महिलाओं की हिस्सेदारी कितनी होगी और इंडिया के लिए आप क्या सिफारिश करेंगे? आपको पता है कि ये जुमला अभी जो अधिवेशन हुआ जिसमें 5 दिन का स्पेशल अधिवेशन लिया गया. मैं इतने साल से डेमोक्रेसी में काम करता हूँ, लोक प्रतिनिधि करके काम करता हूँ, मेंबर ऑफ पार्लियामेंट रहा, असेंबली में कई समय में काम कर रहा हूँ, मैं स्पीकर रह चुका हूँ. जब भी अगर हम कोई स्पेशल अधिवेशन बुलाते हैं तो उसके लिए कोई ठोस कोई कारण होना चाहिए, उसके लिए बुलाया जाता है. पर ऐसा लगा कि उस समय 5 दिन का सेशन माननीय प्रधानमंत्री जी ने बुलाया, उसमें लगा कि कुछ तो भी बड़ा कुछ तो भी होने वाला. तो खोदा पहाड़ निकला चूहा, ऐसी परिस्थिति हुई और वो ओपन भी हो गया, जुमला हो गया. और आपने देखा होगा कि जब राहुल जी ने उनको प्रश्न पूछे कि भाई पाठिंबा तो हमने दिया, यही बिल हमारे यूपीए की नेता सोनिया जी गांधी ने डॉक्टर मनमोहन सिंह साहब के समय में 2010 में लाया था, जिसमें हमारे मुत्तेमवार साहब भी जो पार्लियामेंट में थे, और वो उस बिल को विरोध बीजेपी नहीं किया था. लोकसभा में बिल वो हारा था. तो हमारा ये कहना है कि अब जो बिल तो तुमने रखा, कांग्रेस ने उसको सपोर्ट किया और राहुल जी ने ये कहा कि भाई तुम कौन से सेंसस के आधार पर ये आरक्षण लागू करोगे. तो 2024 के बाद तो उन्होंने कहा कि भाई ऐसा कैसे होगा, आप तो इस चुनाव की बात कर रहे थे, उसके लिए आपने स्पेशल पार्लियामेंट बुलाया था. तो उन्होंने कहा कि आरक्षण का जो तो ओबीसी का आरक्षण इसमें कितना रहेगा, कौन से जाति का क्या आरक्षण रहेगा, ये सवाल का जवाब बीजेपी नहीं दे सकती. आखिरी कांग्रेस की मानसिकता आरक्षण की है. विधानसभा में और लोकसभा में महिला को आरक्षण मिलना चाहिए, क्योंकि आपने देखा होगा लोकल बॉडीज इलेक्शन में जो आज महिलाओं को बराबरी की हिस्सेदारी जो मिल रही है, ये कांग्रेस के जमाने में भी हुए. राजीव गांधी जब देश के प्रधानमंत्री थे तब उनने ये सुधार लाकर महिलाओं की भागीदारी बराबरी की थी. आज इसलिए लोकल बॉडीज में आपको महिला बराबरी में देखने मिलती है. हमारी पार्टी जुमला पार्टी नहीं, हम जो बोलते हैं वो करते हैं. हमारे नेता राहुल गांधी जी की भी वही भूमिका है और इसलिए मुझे लगता है कि चुनाव आने दो, उसमें आपको भागीदारी भी ख्याल आएंगी. लेकिन ये जो परिस्थितियां हैं, बीजेपी जिस तरह से देश की लोकतांत्रिक व्यवस्था से जो छेड़खानी कर रही है, जो बर्बाद कर रही है, उसके लिए हमने सबने सतर्क रहना चाहिए. वो अपने लोकसभा चुनाव के मद्देनजर महाराष्ट्र की सभी 48 सीटों पर रिजल्ट पूरा कर लिया है. सीटों का जो बंटवारा होगा महाविकास आघाड़ी का, उसका क्या फॉर्मूला रहेगा? एक बात देखो, हमने मेरिट के आधार पर ये सब निर्णय हम करने वाले हैं और जिस पार्टी की जहां पर मेरिट हो उसी आधार पर ये टिकट बांटप का निर्णय होगा. सभी पार्टियों ने, जो हमारी साथी पार्टी है, वो भी अपना सर्वे कर रहे हैं, अपने कार्यकर्ताओं को अलर्ट कर रहे हैं, काम में लगा रहे हैं, सभी पार्टियां. और वो करने का अधिकार तीनों पार्टी को, हमने हमारे जो है अलायंस, वो करने का अधिकार सबको है. तो मुझे लगता है कि जो स्थितियां रहेगी वो स्थितियां के आधार पर, मेरिट के आधार पर महाराष्ट्र में लोकसभा के सीटों का बंटवारा किया जाएगा. आज आपकी अध्यक्षता में एक बैठक हुई नागपुर में, जो पूर्व विदर्भ की 6 लोकसभा सीटों को लेकर थी. एक गुटबाजी नजर आई, कुछ हंगामा कार्यकर्ताओं में हुआ, तो क्या हुआ था और कुछ अनुशासनात्मक कार्रवाई होगी क्या? देखो, हमारे जो संगठनात्मक जिले जो है ये 12 है यहाँ पर, और उसी आधार पर जो मीटिंग जब शुरू हुई तो सबको कम समय, क्योंकि विभागीय मीटिंग थी, मैं खुद 1 महीने के बाद हर जिले में जाने वाला हूँ. जो संगठनात्मक स्ट्रक्चर जो हमको एआईसीसी ने दिया है, हमारी नेता सोनिया गांधी जी की अध्यक्षता में जो चिंतन बैठक हुई थी, उसका पालन हमको करना है.
तो इसलिए अड़ावा में अब नागपुर शहर में बड़े पैमाने में कार्यकर्ताओं में कर दी थी, सबको बोलना था, लेकिन कम समय के वजह से हमने मीटिंग खत्म करने के बाद कुछ कार्यकर्ताओं को बोलने की इच्छा थी, उसमें वो माइक गिरा और उसी के आधार पर कोई उसमें विवाद खड़ा नहीं हुआ। विवाद मीडिया में बताया गया। मेरे अभी अपोजिशन लीडर हमारे साथ थे, उन्होंने कहा कि एक मीडिया में दिखाया जा रहा है कि उनको बोलने नहीं दिया करके विवाद खड़ा हुआ। तो मूल सब्जेक्ट यहाँ पर नेताओं का भाषण ही नहीं था। वो उन्हें भी उस मीडिया के संपादक से बात की और थोड़ी देर में वो बंद भी हुआ। मेरा कहना है कि ये जो परिस्थिति है उस तरह की नहीं है, इस तरह से बनाई जा रही है, वो कहीं भी गुटबाजी नहीं है और कांग्रेस एकजुट मिलकर महाराष्ट्र में काम कर रही है। वीडियो दिख रहे थे उसमें कार्यकर्ता आपस में भिड़ रहे, साफ नजर आ रहा था। देखो, आपने हाल ही में नागपुर शहर में बाढ़ आई थी, यहाँ के आमदार और राज्य के उप मुख्यमंत्री वो खुद दौरे पे आए। केंद्रीय मंत्री तो घर से और अधिकारी से जायजा ले रहे थे, लेकिन उप मुख्यमंत्री जी वो लोगों में गए और लोगों में वहाँ पर बेबना हुआ वो वीडियो आया, आपके इसमें दिखा है। लेकिन दूसरे दिन में ये झूठ है, इस तरह का भी एक वीडियो आपके मीडिया में दिखाया गया। तो ये सब आप इसको क्या दिखाना है वो उनका अधिकार है। हम लोग सुधार की ये जो है, जो हुआ ही नहीं उसका सुधार दिखाने का हमें कोई कारण नहीं है। होता तो जैसे उनने सुधार दिखाया है वैसा हम कर सकते हैं। ये भारत जोड़ो यात्रा का सेकंड फेज लॉन्च होगा क्या फिर? अभी हमारी ऑल इंडिया कांग्रेस के हमारे अध्यक्ष और उनकी सब पूरी टीम वो डिक्लेअर करेंगे, उनका है कि मुझे पता नहीं। थँक यू थँक्यू थँक्यू आपण आता ओजस देवतळेकडे चाललोय. सगळ्यांना एक सूचना द्यायची आहे की आता अध्यक्ष महोदय आणि सगळे ज्येष्ठ नेते आपला गोल्डन बॉय ओजस देवतळे याच्याकडे जातात, थोडंसं त्याचंही कव्हरेज करावं अशी विनंती. गोल्डन बाय ओजस आणि देवतळे. चहा नाश्ता वगैरे पुढे जायचं. गणेश हा करू ओजस पहिला असा खेळाडू ठरला आहे की ज्यांनी नागपूरकर पहिला असा खेळाडू ठरला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी 3 गोल्ड घेतले आहे. अशा खेळाडूला सरकारने कुठली मदत आणि त्याला प्रोत्साहन पण दिलं पाहिजे आणि भविष्यातील त्याच्या अजून वाटचाली करता मदत केली पाहिजे आणि अशा खेळाडूंना प्रेरणा करता काही विशेष योजना आणल्या पाहिजे. मी सर्वप्रथम आमचे नागपूरचा आमचा सुपुत्र ज्यांनी आशिया खेळामध्ये ओजस देवतळे आशिया खेळामध्ये ज्यांनी तिरंदाजी याच्यामध्ये ओजस देवतळे नावाच्या या तरुण आमच्या मुलांनी जे 3 गोल्ड पदक आपल्या देशाला मिळवून दिले त्याला मी शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षाच्या वतीनं. आणि खरं तर आपण प्रश्न विचारला त्याप्रमाणे आम्ही तर सरकारला आमची मागणी आहे की याला क्लास 1च्या नोकरीचं त्याला स्थान दिलं पाहिजे आणि खेळाडूला या निमित्तानं प्रोत्साहन मिळावं अशा पद्धतीचं त्याला प्रोत्साहन त्याला द्यावं की जेणेकरून नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे गोल्डन बॉय बनावे, आमच्या मुली गोल्डन मुली बनाव्यात आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या खेळाडूला स्थान जास्तीत जास्त मिळावा अशा दृष्टिकोनातला निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याला क्लास 1ची नोकरी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू. सर्वांना काँग्रेस पक्षातर्फे नवरात्रीच्या